सातबारा हातात येतो, पण त्यातलं नक्की काय बघायचं हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. चला अगदी सोप्या भाषेत सातबारा कसा वाचायचा ते आपण जाणून घेऊयात. सर्वात वर डाव्या कोपऱ्यात गाव, तालुका आणि जिल्हा असतो. त्यानंतर येतो तो म्हणजे सर्वे नंबर किंवा गट नंबर. ही जमिनीची ओळख असते. ती तुमच्या खरेदी खताशी जुळते का नाही ते अगोदर तपासा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी भोगडदार वर्ग लिहिलेलं असतं तिथं वर्ग 1 असेल तर ती जमीन मालकीची आहे, पण जर वर्ग 2 असेल तर ती जमीन विकण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. हे अगोदर नीट तपासा. खाली क्षेत्रफळ दिलेलं असतं, ते हेक्टर, आर किंवा पोतमध्ये असतं. त्यातील पोटखराब जमीन म्हणजे जिथे शेती करता येत नाही अशी जमीन. तसेच आकार म्हणजे तुम्ही सरकारला भरलेला जमीन महसूल म्हणजेच शेतसारा होय. आता सर्वात महत्त्वाचा रकाना म्हणजे इतर हक्क. जर जमिनीवर बँकेचं कर्ज असेल किंवा कोणाची वारस नोंद असेल किंवा काही कोर्ट केस असेल तर ती तिथेच दिसते. हा रकाना कोरा असणं कधीही चांगलं. सातबाराबद्दल अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.